पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। पावसाचा पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसलेला आहे। बोईसर उमरोळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। रेल्वे वाहतूक 30 ते 40 मिनिटं विलंबाने आहे। वेस्टर्नच्या ट्रेन अर्थात पश्चिम रेल्वे सध्या 30 ते 40 मिनिटं विलंबाने धावतीये। अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक उशिराने आहे। पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसाचा तडाखा आहे आणि त्यामुळे आता पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या संत गतीने सुरू आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांच्याकडून। प्रवीण, आता नेमकी काय परिस्थिती आहे? रुळावर कुठं पाणी साचलेलं आहे आणि कसा मार्ग काढला जातोय यातून? नक्कीच लागवी पालघर जिल्ह्यामध्ये सकाळपासून पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचाच परिणाम हा सर्व ठिकाणी जाणवत आहे। रेल्वेवरही याचा परिणाम झाला आहे। डहाणू विरार लोकल जवळ ते 25 ते 30 मिनिटं उशिरांनी धावत आहेत। त्यामुळे ट्रॅकवर काही ठिकाणी जे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। उमरोळी दरम्यान उमरोळी जे स्टेशन आहे, पालघर आणि बोईसर मधलं जे स्टेशन उमरोळी आहे, या उमरोळी स्टेशनावर ट्रॅक मध्ये पाणी साचलंय। त्यामुळे हा परिणाम झालेला आहे आणि पावसाचा जोर लागवी अजूनही कायम आहे। लागवी निश्चित प्रवीण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। 30 ते 40 मिनिटं विलंबाने सध्या लोकल धावतीये। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे बोईसर ते उमरोळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेले आहे। 8 वाजलेले आहेत। अनेक नोकरदार आता आपल्या कार्यालयीन वेळ गाठण्याकरता घराबाहेर पडतील। त्यांच्याकरता ही महत्त्वाची बातमी आहे, कारण पश्चिम रेल्वेची वाहतूक 30 ते 40 मिनिटं विलंबाने आहे। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय आणि याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।